वंदे मातरम, जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय. मी सध्या इंदापूर तालुक्यामध्ये लोणी या गावी आहे आणि हे या सगळ्या माझ्या लेकी आहेत. हे सगळे इंटरनॅशनल कुस्तीपट्टू आहेत आणि आमचे अमोलजी यांची ही माझ्या लेकींच्यासाठी ही फक्त कुस्ती केंद्र आहे. इथं माझ्या लेकी तयार होतात, या सगळ्या नॅशनल खेळतात, त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या माझ्या कुस्तीपट्टू आहेत आणि लक्षात घ्या येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये त्या खेळणाऱ्या माझ्या लेकी आहेत. सगळं काय ते घरदार आईबापापासून वेगळ्या इथं राहतात, इथं खूप मेहनत करतात. लक्षात घ्या, माझ्या राष्ट्रातल्या लेकींना मी हेच सांगतोय, तुमच्या हातामध्ये कुठं तर सिगारेट यायला लागलं, तुमच्या हातामध्ये कुठं तर दारूचा ग्लास यायला लागला, कलर खेळण्याच्या ती धुलीवंदन काय खेळण्याच्या नावाखाली नको तसा धिंगाणा घालायला लागला, या माझ्या लेकींच्याकडे बघा. या रणरागिणी आहेत, या वाघिणी आहेत. खऱ्या अर्थानं माझ्या आऊजिजाऊच्या लेकी या आहेत, सावित्रीमाईच्या लेकी या आहेत. माझ्या आऊजिजाऊनं यांच्या मनगटामध्ये ताकद भरली. आलाच कुठला कुत्रा लांडगा तर त्याच्या नारड्यावर पाय देण्याची ताकद, या अशा लेखी अजिबात कशाची काळजी करू नका. फक्त लढा. प्रचंड ताकद तुमच्यामध्ये आहे. अशा या कुस्ती केंद्राला कधी इथून गेलात या इंदापूरमध्ये, अमोलजी इकडे या, इथं बसा. हे आमचे सरपंच साहेब आहेत, अमोलजी आहेत आणि यांची ही कुस्ती केंद्र आहे. कधी आलात तर इथं नक्की या. इथं या रणरागिणी तयार होतात, इथं या वाघिणी तयार होतात आणि याच्यासाठी मी ओरडत असतो. याच्यासाठी माझा अट्टहास आहे. हातामध्ये मोबाईल घेऊन 4-4 तास बसण्यापेक्षा ना इथं 4-4 तास वेळ दिला ना, आयुष्य घडतं आणि राष्ट्र उभारणीचं प्रचंड मोठं काम होतं. त्यांना खूप कडक वाटतं, यांच्या हातामध्ये मोबाईल नाही, काही नाही, जगाशी काही संबंध नाही. जगाशी काही संबंध आत्ता नाही, पण याच लेखी जग मुठीत घेणार आहेत. लक्षात घ्या, जग त्यांचं नाव घेणार. हे कार्य आपल्याला करायचं आहे. वंदे मातरम, जय हिंद, जय भारत. चला.